पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. अभ्यास्य समर्थोऽसि मत्कर्म परमो भव. मदर्थमपि कर्माणि कुर्वं सिद्धिमवाप्स्यसि. महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरहं पुण्डलीकाय धातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्त तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. जयांची केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोणी आता. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. प्रस्तुत प्राप्त प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी किंवा दिलेली ओवी असं म्हणण्यात वावगं ठरणार नाही. कारण का आपला मुळशी तालुका वारकरी संप्रदायाने हा एक आगळा वेगळा उपक्रम असा राबवला आहे. सद्यस्थितीला झाला असा आहे की वारकरी संप्रदायामध्येच बऱ्यापैकी लोकांना माहीत नसतं की ज्ञानेश्वरी जयंती कधी आहे. आणि त्या ज्ञानेश्वरी जयंती निमित्तच आपल्या या तालुक्याने ही भक्तियोगातले जे 20 श्लोक आहेत असेच तालुक्यातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानाने वयाने मोठ्या असलेल्या सर्व कीर्तनकारांना प्रवचनकारांना दिलेले आहे. त्यात माझ्यासारख्या एका कमी ज्ञानी असं म्हणण्यात वावगं ठरणार नाही. सगळ्यांच्या जोडीला मी काय अजून बसत नाही. अशा सर्व ज्ञानी लोकांच्या जोडीला मला ही सेवा दिली त्याबद्दल मी वारकरी संप्रदायाचे मनापासून आभार मानतो आणि सेवेला सुरुवात करतो. भगवान परमात्मा या 12व्या अध्यायामध्ये भक्तियोगामध्ये काय बोलतात की भक्ती कशी करावी, भक्ती कशी झाली पाहिजे, भक्ती म्हणजे भक्ती नेमकं काय, याची सुरुवात कशी झाली. तर अर्जुनाने भगवान परमात्म्याला विचारलेला प्रश्न. अर्जुनाने भगवान परमात्म्याला विचारलं काय की हे परमात्मा, हे भगवंता, की बाबा जो तुझ्या सगुण साकार रूपाची पूजा करतोय तो योगी श्रेष्ठ का जो निर्गुण निराकाराची जो योगाने किंवा निर्गुण निराकाराची भक्ती करतोय तो श्रेष्ठ. सुरुवात इथून झाली. तेव्हा भगवान परमात्मा आता सांगण्याचा उद्देश आज इथून मागे 9 दिवस जे सर्व कीर्तन प्रवचनकारांनी जे 9 श्लोक सोडवलेत ते तर उत्तमरित्या सोडवलेत. परंतु थोडासा परिहार द्यायचा म्हटलं तर आपल्याला हा श्लोक सोडवण्यासाठी त्या श्लोकांचा थोडंसं मार्गदर्शन हवंय. त्यावेळेस हा श्लोक कळून जातो. तर भगवान परमात्मा त्यांना सांगत आले की भक्ती कशी करावी, भक्त कोणता प्रिय आहे, भक्त कोणती केल्यावर आपली सोडवणूक होतीये, हे भगवान परमात्म्याने सांगितलंय. की सांगताना भगवान परमात्म्याने सांगितलं काय की ह्याच्यामध्ये सांगितलं की जो योगाच्या मार्गाने जातोय, जो अव्यक्त आहे, जो परमात्मा आहे, जो निर्गुण निराकार आहे, त्याच्या मार्गाला जातोय ती वाट अवघड आहे. परंतु जर आपण संतांनी दिलेल्या मार्गावर गेलो, जो सगुण साकाराकडून निर्गुण निराकाराकडे जायचं आहे, भगवान परमात्मा काय बोलतो की मी त्या भक्ताला कसं त्यांनी जर माझी भक्ती केली तर तो माझ्या एका कुटुंबाचा भाग होतोय. आणि जर आपण पाहितलं तर राजाच्या घरात जर जन्माला आलेल्या मुलाला काही चिंता असावी का?
तसंच भगवान परमात्मा म्हणतात काय की जर त्याने माझी भक्ती केली तर तो माझा एक भाग होतो, माझ्या कुटुंबाचा भाग होतो, तर त्याला कोणतीही पीडा झालं, कष्ट झालं तर मी त्याच्यासाठी धावून येतो. परंतु जो अव्यक्त, जो निर्गुण निराकार भगवान परमात्म्याकडे जायचंय, आपण जे परब्रह्म तत्वाकडे जातोय, जर योगाने करायचं म्हटलं तर भगवान परमात्म्याने असं नाही म्हटलं की योगाने केलेला भक्त मला आवडत नाही. भगवान परमात्मा म्हणतात काय की जर योग मार्गाने गेला त्या प्रकारे, तर एखाद्या लग्न झालेले नसून दर दिवशी सती जाणं इतकं दुःख त्या माणसाला होतं, कारण का कष्ट आहेत, खूप पीडा होते त्याने. परंतु भगवान परमात्मा काय म्हणतात की सगुण साकाराने करायची आहे, भक्ती तर करायची आहे, सर्वांना भक्ती तर करायची आहे, पण भक्ती करायची कशी हे आपल्याला कळालं पाहिजे. भक्ती करण्यासाठी खूप सोपी आहे. भक्ती करण्यासाठी तुम्हाला योगासारखं विविध कार्यामध्ये जावं लागत नाही. परंतु भक्ती करण्यासाठी जर आपण विचार केला तर मन चित्त हे एकवट यावं लागतं. आपल्या जर अंतर्भूत करावे लागतात, जे पंचज्ञानेंद्रिय आहेत ते अंतर्भूत करावे लागतात, देवाच्या चरणी व्हावे लागतात, त्यावेळेस आपल्याला भक्ती साध्य होते. संतांनी काय सांगितलंय, भक्ती सोपी आहे, वाटायला सोपी आहे, परंतु संत बोलून काय गेले, आता मी म्हणतोय भक्ती सोपी आहे, करण्यासाठी सोपी आहे. काय करायचंय, नामस्मरण भगवान परमात्म्याचं करायचंय, भक्ती सोपी आहे. परंतु संतांनी सांगून देखील गेलेले आहे, भक्ती हे कठीण सुळावरील पोळी. बाबा असं का संत सांगून गेले? भक्ती सोपी पण आहे, भक्ती कठीण सुद्धा आहे. भक्ती कठीण कशी, जर आपण लक्ष दिलं, लक्षपूर्वक जर थोडा बारीक विचार केला तर भक्ती हे कठीण सुळावरील पोळी. आपली जी पंचज्ञानेंद्रिय आहे, आपलं जे मन आहे, जे मन एकवटायचं आहे आपल्याला, मन ओढाळ गाईसारखं इकडे तिकडे फिरताय, मन ओढाळ गाईसारखं इकडे तिकडे फिरताय, परंतु त्या मनाला एका जागी आणायचंय, देवापाशी लावायचंय, हे खूप कठीण गोष्ट आहे. आपण जर पाहितलं तर जे आपले पंचज्ञानेंद्रिय डोळे, ते पंचज्ञानेंद्रियाने जर पाहितलं तर पंचज्ञानेंद्रिय एका प्राण्याचा एक घात करतो. थोडस सांगायचं म्हटलं तर हत्तीचा घात करतोय, डोळे आपलं शरीर सुख हत्तीचा घात करताय. तसंच प्रत्येक एक अवयव, जो एक ज्ञानेंद्रिय आहे, तो आता सगळ्यांना बऱ्यापैकी माहितीच असेल की एक अवयव, जो आपला पंचज्ञानेंद्रियापैकी अवयव आहे, तो एक घात करतोय. परंतु हे 5च्या 5 अवयव आपल्यामध्ये आहेत आणि तो आपण बोली भाषा व्यक्त करू शकतो, इतर कोणी व्यक्त होऊ शकत नाही. जे आपण पाहितलं ते पंचज्ञानेंद्रिय जर अंतर्मुख करून भगवान परमात्म्याला आळवलं, तर जर आपण पाहितलं पंचज्ञानेंद्रिय अंतर्मुख करून भगवान परमात्म्याला आळवलं, तर भगवान परमात्मा दूर नाहीये. या श्लोकामध्ये भगवान परमात्मा काय सांगतोय, अभ्यास योगाला देखील असमर्थ असलास तरी सर्वस्वी माझ्याकरता कर्मे करणारा हो. सर्वस्वी माझ्याकरते कर्मे करणारा हो म्हणजे नेमकं काय? अभ्यास योगाला आता कालच्या भागामध्ये महाराजांनी सांगितलं अभ्यास योग म्हणजे काय. अभ्यास योग म्हणजे तुमचं जे चित्त आहे ते भगवान परमात्म्यापाशी लावायचं आहे, त्याची तुम्ही हळूहळू सवय करा. जस्ट आपण एखाद्या अभ्यास करणारा मुलगा असेल तर त्याला आपण सांगतो की आपण आज बाबा तुला अभ्यासाची अजून देखील सवय नाहीये. आता जर कोरोना प्रादुर्भावाचं आपण संकट पाहितलंच, तर त्या प्रादुर्भावामध्ये आपण विचार करतो की या कोरोनाच्या याच्यामध्ये मुलांची अभ्यासाची सवय मोडली आहे, मुलांची शाळेत जाण्याची सवय मोडली आहे. ही जनरल असली उदाहरणं आहेत. परंतु जर आपण विचार केला या उदाहरणामध्ये, आता आपण मुलांना सवय लावायची म्हटलं तर काय म्हणतो की एका वेळेसच नाही म्हणत की सर्व अभ्यास कर, आज थोडा कर, उद्या थोडा कर, परवा थोडा कर, त्याच्यामध्ये रुची निर्माण होईल आणि नंतर तू त्याची रुची निर्माण झाली की तू 2, 4 ते 8 तास अभ्यास करू शकतोस. अशा प्रकारे हा अभ्यास हो. परंतु भगवान परमात्मा म्हणतोय ते जरी तुला जमलं नाही तरी तुझी जी सर्वस्व कर्म आहे, जी सर्व काही कर्म असतील ती सर्वस्वी माझ्यापाशी व्हा.
माझ्यापाशी व्हा म्हणजे भगवान परमात्म्यापाशी व्हायची कशी, हा मोठा प्रश्न आहे. जर आपण बारीक विचार केला थोडासा विषयाला धरूनच, तर सर्वस्वी माझ्यापाशी व्हा असा भगवान परमात्मा म्हणतोय. ज्या वेळेस भगवान परमात्म्याने अर्जुनाला गीता सांगितली, तर आपण असं आपल्याला बऱ्यापैकी लोकांना वाटतं की अर्जुनाला गीता सांगितली, परंतु तेथे फक्त अर्जुन उपस्थित नव्हता. अर्जुनाच्या देखील पुढचे 2 वक्ते तिथे उपस्थित होते, जे अर्जुनाच्या रथावर होते. ते कोण? तर भगवान परमात्मा मारुतीराय आणि भगवान शिवशंकर हे अर्जुनाच्या रथावर असताना फक्त अर्जुनाने गीता ऐकली नाही, तर त्या दोघांनी देखील, हे प्रमुख श्रोते होते. अर्जुन त्यांच्या नंतरचा श्रोता होता. अर्जुन हा ऐकणारा, श्रोता हा तेवढाच सांगणारा आणि ऐकणारा त्या पात्रतेचा पाहिजे, त्यावेळेस ती गीता झाली. परंतु मला असं म्हणायचं आहे की आपण म्हणतोय की आपल्याला काय करायचंय, भगवान परमात्म्यापाशी सर्व आपली कर्म व्हायची, परंतु तो भगवान परमात्मा कुठं आहे? देव तो त्या गाभाऱ्यात आहे की आपण जायचं आणि देवाला म्हणायचं की बाबा ही घे माझी कर्म तुझ्यापाशी ठेव, असं होणार आहे का? कर्म म्हणजे नेमकं काय? जे आपण दिवसाचा जो नित्यक्रम असेल तो आपला कर्मामध्ये मोडला जातो. काही करा, ते तुमचं कर्म आपण बोलतो की शेवटी काही येत नाही. जे कर्म आहे आपल्या सोबत येणार, जे काही करतोय आपण, पाप पुण्याची साठवणी तीच आपल्या सोबत येणार आहे, त्यानंतरच आपलं सगळं पुढं होणार आहे. ते कर्म कसं देवापाशी व्हायचं की बाबा त्याचं काही आपल्याला किलोमध्ये किंवा डझनमध्ये असं काही मोजता येणार नाहीये ना. जर आपण पाहितलं की मला माझं कर्म देवापाशी द्यायचं, तर ते कसं द्यायचं? तर बाबा अशी काही एक प्रोसेस असेल का ती सांगून द्या. काही लोक म्हणतील की अशी काही प्रोसेस असेल ती मला सांगून द्या. तर ती तशी प्रोसेस नाहीये की बाबा माझं कर्म दिवसाचं घ्यायचं आहे आणि ते मी देवापाशी नेऊन द्यायचं आहे, अशी पण प्रोसेस नाही आहे की बाबा आज गेलोय, आज माझं आजच्या दिवसाचं एवढं कर्म झालंय ते मी उचललं आणि देवापाशी दिलं, अशी प्रोसेस नाही. जर आपण बारीक विचार केला तर देव इतरत्र कुठं नाहीये. हा जो कोरोनाचा प्रादुर्भाव झाला, आपण मान्य करतो वारी बंद झाली, वारकऱ्यांचा आनंद आहे, सगळं मान्य करूया. परंतु जर आपण या कोरोनाचा प्रादुर्भावाचा देवाच्या दृष्टीने विचार केला असता तर हा कोरोना देखील आपल्या कारणी लागला असता. कसा कारणी लागला असता? जर ज्या वेळेस तुम्ही घरामध्ये एकट्या असता, ज्या वेळेस तुमच्या अवतीभोवती कोणी नसतं, त्यावेळेस तुम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. नामस्मरण केलं असतं तर सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो. सगुणाकडून निर्गुणाकडे जायचं म्हणजे कसं? आता परत भगवान परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग संतांनी सांगून गेलेला मार्ग आहे, परंतु कर्म द्यायचं कसं भगवान परमात्म्याला? भगवान परमात्मा आहे कुठं? अर्पण कसं करायचं? हेच जर आपण एक जगद्गुरु तुकोबाराय यांनी म्हटलं की माझी मज झाली अनावर वाचा, हे जर तुकोबारायांचं उदाहरण जर आपण पाहितलं तर या उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं की माझी मज झाली अनावर वाचा. जर ते आपण उदाहरण पाहितलं की तुकोबाराय प्रातःविधीसाठी बाहेर गेले होते, त्यावेळेस त्यांच्याकडे ते ब्राह्मण आले. ब्राह्मण म्हटले की तुम्ही आता एक प्रातःविधी करताय, हे चांगलं नाही की देवाचं नामस्मरण करताय. परंतु त्यावेळेसचा जर आपण तुकोबारायांचा विचार केला तर तुकोबारायांची ती अवस्था झाली होती. तुकोबारायांची ती अवस्था झाली होती, त्या अवस्थेमुळे त्यांना प्रत्येक कर्म करताना भगवान परमात्म्याचं नामस्मरण त्यांच्या ओठावर येत होतं. त्यांच्या मनातल्या मनात ते म्हणत होते. आपण जर म्हटलं भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं, आपल्याला मुक्ती पाहिजे, आपल्याला मोक्ष पाहिजे, याच्यामध्ये भगवान परमात्म्याने सांगितलंय काय की अभ्यासे समर्थोसी. म्हणजे तुला जर अभ्यास करायचा, अभ्यास योग देखील तुला जमत नसेल ना, नको करू. तुझे जे दररोजचे कर्म आहेत ते कर आणि माझ्या चरणी अर्पण कर, तू सिद्धीच प्राप्त होतो. सिद्धीच प्राप्त होतो म्हणजे काय? जर आपल्याला कधी कधी वाटतं सिद्धीच प्राप्त होणे म्हणजे अष्टसिद्धी ज्या मारुतीरायांना अवगत होत्या. अष्टसिद्धी म्हणजे काय? अष्टसिद्धीने होतं कसं? अष्टसिद्धी ह्या अशा आहेत की ज्याने माणूस स्वतःला खूप मोठा करू शकतो, खूप वजनदार करू शकतो, अतिसूक्ष्म करू शकतो किंवा एवढा हलका करू शकतो तो कितीतरी वेगाने हवेमध्ये उडू शकतो. अशा अष्टसिद्धी, अशा वेगळ्या अष्टसिद्धी आहेत. परंतु त्या सिद्धीचा आणि या सिद्धीचा काही संबंध नाही.
त्या सिद्धीचा आणि ह्या सिद्धीचा. ही सिद्धी म्हणजे काय? भगवान परमात्म्याला प्राप्त करायची सिद्धी. भगवान परमात्मा कुठे हे कळण्याची सिद्धी. जर भगवान परमात्मा कुठे हे कळाला, आज जर आपण म्हटलं की भगवान परमात्मा पंढरपूरला आहे, पंढरपूरला मला भेटायला जायचं आहे, भगवान परमात्म्याकडे गेलोय, तर आज तुम्हाला पंढरपूरचा रस्ता माहिती असेल तर तुम्ही निश्चित पंढरपूरला जाणार. तुम्हाला माहिती असेल गाडी कुठली आहे, तुम्ही निश्चित पंढरपूरला जाणार. तुम्ही भगवान परमात्म्याला भेटणार. तसं कर्म वाहण्यासाठी भगवान परमात्मा कुठे हे कळालं पाहिजे. जर आपल्याला कळालंच नाही की भगवान परमात्मा कुठं आहे, तर भगवान परमात्म्याला आपण कर्म वाहणार कशी? सर्वात मोठा मुद्दा आहे. तर भगवान परमात्मा कुठे आहे? जर आपण विचार केला तर तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये जे वेद बोलतात अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी म्हणजे वाक्य काय? जे प्रत्येकामध्ये आहे, ज्याच्यामुळे जर आपण पाहिलं तरी एकलेची कंठे म्हणून येणे निर्माण केली हो 14 ही भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे. थोड्याशा व्यत्ययासाठी नेटवर्क प्रॉब्लेममुळे थोडीशी रेंज गेली होती. ते भगवान परमात्म्याचं तत्व आपल्यामध्ये आलं कसं, हे जर आपण जाणून घ्यायचं असेल तर आपण पाहितलं तर भगवान परमात्म्याचं जर मी बोललो की परब्रह्म तत्वाच्या आधीही कोणी नाही आणि परब्रह्म तत्वाच्या नंतरही कोणी नाही. परब्रह्म तत्वाला कंटाळा आला म्हणून परब्रह्म तत्व, जर परब्रह्म तत्व आपण कसं हे पाहितलं तर आपल्यात लक्षात येईल की परब्रह्म तत्व म्हणजे एक असं की ज्याच्यापासून नंतर माया निर्माण झाली, की ज्याच्या आधीही कोणी नाही, जे स्त्रीही नाही, जे पुरुषही नाही. परब्रह्म ते परब्रह्म तत्व म्हणजे ते नपुसकलिंगी आहे, असं हे परब्रह्म तत्व. त्याच्यापासून माया निर्माण झाली आणि एक असं झालं की ज्याच्यापासून ती माया निर्माण झाली त्या मायेने त्या परब्रह्म तत्वाला झाकून टाकलं. मायेने ब्रह्मा विष्णू महेशाला निर्माण केलं आणि नंतर माया ही परब्रह्म तत्वाला म्हटली की जे माझ्यापासून निर्माण होतील त्याच्यामध्ये तुझा अंश राहू दे. तर परब्रह्म तत्व म्हणजे स्वतः परब्रह्म परमात्मा म्हटला मायेला की तू माझ्यापासून निर्माण झाली, माझं अस्तित्व तुझ्यात आहे, तू जे जे निर्माण करशील त्याच्यामध्ये माझं अस्तित्व असेल. तर नंतर मायाने आपली निर्मिती केली. आता जर बघितलं माया म्हणजे काय, माझं हे शरीर दिसतंय, हा जो देह दिसतोय तीच माया आहे. आज जे माझं माझं मी म्हणतोय, मी कोण हा प्रत्येकाला प्रश्न पडला पाहिजे. मी प्रत्येक कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये सांगतो की मी कोण हा प्रश्न प्रत्येकाला पडला पाहिजे. आज जर प्रत्येकाने विचार केला मी कोण, जर हे शरीर माझं आहे, हे शरीर माझं आहे परंतु मी शरीर नाही, हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. हे शरीर माझं आहे परंतु मी शरीर नाही. जर विचार केला आई माझी आहे पण मी आई आहे का? नाही आहे. वडील माझे आहेत परंतु मी वडील आहे का? नाही आहे. हे शरीर माझा, हा हात माझा आहे परंतु मी हात आहे का? नाही आहे. हे डोकं माझं आहे परंतु मी डोकं आहे का? नाही. मग मी नेमका आहे तरी कोण, हा प्रत्येकाला प्रश्न पडला पाहिजे की मी नेमका आहे तरी कोण. तर मी कोण हा जर प्रत्येकाने प्रश्न विचारला तर आपण एका उत्तरापर्यंत जाऊन पोहोचतो. किती सायन्स आलं तरी आपल्या शेवट त्या परब्रह्म तत्वामध्ये मी कोण, तर अहम ब्रह्मास्मी, मी ते ब्रह्म आहे. परंतु झालं असं की ही जी माझ्यावरती माया आले, हे पोट जे माझ्या मागं लागलंय, जे पोटासाठी, ते पोटाने हे सगळं झाकून टाकले. माझं सगळं माझं झालंय. त्यामुळे जो परब्रह्म तत्व माझ्यामध्ये आहे, जो भगवान परमात्मा माझ्यामध्ये आहे, तोच बाजूला राहिला. आज ज्ञानेश्वरीचा आपला भक्तियोग हा अध्याय 12वा अध्याय आपण वाचतोय. ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे काय? ज्ञानेश्वरी जर आपण एक अभंग पाहितला तर वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पंढरी. वाचावी ज्ञानेश्वरी. जर आपण नीट बारीक जर हे वाक्य, हा अभंगाचं जे वाक्य ऐकलं, एक चरण ऐकलं, वाचलं तर थोडासा असा खूप गुह्य अर्थ निघतो याच्यामध्ये. जर पाहितलं तर वाचावी ज्ञानेश्वरी. वा चावी कशासाठी? कुठली चावी? वा सांगितलंय पण वा चावी आहे. कुठल्या कुलपाची? चावी आहे परंतु कुठल्या कुलपाची? ह्या 84 लक्ष योनीला जे कुलूप लागलंय ना आपल्या, ते कुलूप उघडण्याची चावी आहे. वा चावी. तुम्हाला चावी मिळालेली आहे परंतु ती तुम्हाला घेता आली पाहिजे. जर चावी आपल्याला घेताच आली नाही
तर कसं होणार? आपण म्हणतो की चावी कधी येणार? ज्या अर्थी आपल्याला कळालं की भगवान परमात्मा कुठं आहे, भगवान परमात्मा कोण आहे, भगवान परमात्मा कुठं वास करतोय, कसा वास करतोय, तर वाह, ती चावी आहे. आणि ते सर्व सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेमध्ये. गीता आपल्याला कळण्यास कठीण आहे, म्हणून जशी आई, जसे शिक्षक आपल्याला समजून सांगतात, तशी सुंदर सुंदर असे ओव्यांमार्फत माऊलींनी आईने जसं समजावं मुलाला, अशा भाषेमध्ये आपल्याला समजून सांगितलं. परंतु ते पण आपण घेत नाही. ही चावी हे जे कुलूप आपल्या कर्माने जे कुलूप लागतं, कर्माने कुलूप कसं लागतं? आपण म्हणतो की कर्म केले की फेड होते. एक छोटासा दृष्टांत देतो. एक वाटसरू वाटेने चालला होता. वाटेने चालता 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 त्याला एक आंब्याची बाग दिसली. आंब्याच्या बागेमध्ये असे सुंदर रसरशीत आंबे लागले होते. आंबे पाहिले कोणी? डोळ्याने. आपण जर नीट दृष्टांत ऐकला तर कळेल की कर्म कसं प्रत्येकाला स्वतःच भोगावं लागतं. आंबे पाहिले डोळ्याने, चालत गेले त्या आंब्यापर्यंत पाय, दगड मारले हाताने, आंबे चाखले तोंडाने, आणि एकदम त्याला आनंद मिळाला. आंबे चाखले तोंडाने, ते पोटामध्ये गेला, त्याला आनंद मिळाला, एकदम त्याचा आत्मतृप्त झाला, सुख मिळालं त्याला. परंतु तिथं जो राखणदार होता, राखणदाराने त्याला पाहिलं आणि राखणदार तिथं काठी घेऊन आला. तो आंबा खात होता, तो एवढा मग्न होता की त्याला माहित नव्हतं की मागून कोणीतरी आलंय. राखणदाराने जी अशी सपकन काठी त्याच्या पाठीवर मारली, झालं असं की एवढ्या जोरात काठी मारली की त्याच्या पाठीवर वन म्हटला. बरं, आता चुकी कोणाची? जर आपण पाहितलं तर प्रत्येक जण म्हणन की बाबा डोळ्यांनी पाहितलं पण पाठीला मार बसला, म्हणजे हे काय कर्माचं योग्य उत्तर नाही आहे. म्हणजे कसं की आपण जर विचार केला तर डोळ्यांनी पाहितलं, मार कोण खातंय? पाठन. तर मग हे कर्म योग्यरित्या झालं का? नाही. जर आपण विचार केला तर त्याच्या पुढं अजून दृष्टांत संपला नाही. आपण पुढचा विचार थोडा करूया. आपण आता प्रत्येकाला वाटेल की बाबा डोळ्यांनी पाहितलं, मार पाठीने घातला, हे चुकीचं झाले. परंतु तसं नाही. जर विचार थोडा पुढे गेला तर तो माणूस रडायला लागला. मिळालं प्रत्येकाचं कर्म. डोळ्यांनी पाहिलं, पाय चालत गेले, हाताने तोडला, तोंडाने खाला, मार पाठीने खाला, परंतु अश्रू डोळ्यांमध्ये आले. म्हणजे ज्याचं कर्म त्यालाच फेडायला लागलं. अश्रू कोणामध्ये आले? डोळ्यांमध्ये. म्हणजे ज्याचं कर्म झालं त्यालाच त्याची फेड आहे. आता कर्मामुळे होतं काय? कर्मामुळे प्रारब्ध, संचित क्रिया, प्रारब्ध, क्रियामान आणि प्रारब्ध. संचित जे तुमचं मागचं आहे, प्रारब्ध जे तुमचं पुढं आहे, आणि जे क्रिया चालली आहे ती आहे. हे सगळं जे कर्म करतोय, जे कर्म होतंय, ज्या कर्मामुळे मला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतोय. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, जन्माला आलोय त्या जन्माचा फायदा करून घ्या. जन्माला आलोय ना, त्या जन्माचा फायदा करून घ्या. का? कारण का दुसऱ्या जन्मामध्ये कळणार नाही परब्रह्म तत्व काय आहे, मी कोण आहे, कोण काय आहे. जन्माला आलोय, जन्माचा फायदा करून घ्या. आपण जोपर्यंत ह्या जन्माला आलोय, आपल्याला बुद्धी दिली आहे ना. आज ज्या अर्थी मी या वारकरी संप्रदायामध्ये ज्या अर्थी प्रवचन करतोय, त्या अर्थी माझं संचित, माझं आत्ताचं मागचं जे संचित असेल ते चांगलं असेल, त्याच्यामुळे मला हा जन्म मिळाला. मी आता काहीतरी माझ्या वाडवडिलांची पुण्याई असेल की त्याच्यामुळे मी प्रवचन करतोय, कीर्तन करतोय. आज ज्या अर्थी मला माझ्या गुरूंचा कृपा आशीर्वाद मिळाला, त्या अर्थी मला तत्व कळालं. प्रत्येकाला आपण जर विचार केला तर तत्व कळण्यासाठी आपल्या गुरूंचा आशीर्वाद नेहमी महत्वाचा असतो. जर गुरूंचा वरद हस्त तुमच्या डोक्यावर नसला तर तुम्हाला तत्व कळणार नाही, तुम्हाला नाम कळणार नाही. आणि नाम कळण्यासाठी परत गुरूंचा आशीर्वाद येणार कुठं? तो योग जुळावा लागतो. आज जर तुम्ही म्हणसाल की गुरूंचा आशीर्वाद, गुरु कसा मिळावा? गुरु असा मिळत नाही जोपर्यंत तुमच्या ते प्रारब्धात येत नाही. तुमच्या प्रारब्धात जर नसेल गुरु मिळणं तर तो येणार नाही. ते येण्यासाठी काय करावं? तर मग उघडा मंत्र जाणा, रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, देवाचं नामस्मरण करा. ज्या वेळेस तुमचं नामस्मरण पराकोटीला जाईल, ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये ती एक आस निर्माण होईल, भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची आस निर्माण होईल, त्यावेळेस तुमच्या
गुरूंचा वरद हस्त तुमच्या डोक्यावर पडेल. बाबाजी आपुले सांगितले नाम, तुकोबारायांनी सांगितलं, बाबाजी आपुले सांगितले नाम. तुकोबारायांना अनुग्रह झाला, माऊलींना अनुग्रह होता, भगवान श्रीकृष्णांना गुरु होते, भगवान रामाला गुरु होते, सगळ्यांना गुरु होते. इथवर जर आपण पाहितलं तर भगवान शंकराला देखील गुरु आहे. जर आपण विचार केला तर सर्वांना गुरु असून ते या पदावर गेलेत. आज आपण त्या पदावर जाऊ शकतो का? नक्कीच जाऊ शकतो, परंतु तुमच्याकडे ते नाम हवंय. नाम असलं तर ते सर्व होतं, नाम नसलं तर काही होणार नाहीये. आता नाम येणार कुठून? तर आपल्या गुरूंकडनं येणार. नाम गुरूंकडनं आलं, नाम माझ्या गुरूंकडनं आलं, परंतु त्याच्यासाठी मी मेहनत केली म्हणण्यापेक्षा भगवान परमात्म्याचं नाम घेतलं. भगवान परमात्म्याकडं सगुण साकार, मी आत्ताच बोललो की सगुण साकाराकडून निर्गुण निराकाराकडे जायचंय. जर आपण पाहितलं तर सगुण साकाराकडून निर्गुण, सगुण म्हणजे भगवान परमात्म्याची पूजा केली, अर्चना केली, हे सर्व जे नामस्मरण केलं, तुम्हाला गुरूंचा जो वरद हस्त प्राप्त झाला ना, जर नामरूपी बोटेने तुम्ही हा भवसागर तारून मोक्षापर्यंत जाऊ शकता. तोपर्यंत अनुभूती येणार नाही. गवळण प्रकरण जर आपण पाहितलं, ज्या गवळणी होत्या, गवळणींसारखी अवस्था कुणीची होणे नाही, त्यांच्यासारखी भक्तीच नाही हो. भक्ती नाही म्हणजे कसं? कोणी एक भुलली नारी आणि विकिता गोरस घ्या म्हणे हरी. जर आपण विचार केला, ती विकत काय होती? गोरस विकत होती, परंतु म्हणत काय होती? हरी घ्या कुणी हरी, हरी घ्या कुणी हरी. असं कोण म्हणत होती? ती गवळण म्हणत होती. तिची अवस्था झाली होती, या अवस्थेपर्यंत ती पोहोचली होती. ती जे कर्म करत होती तिला माहित नव्हतं ती कर्म काय करते, परंतु आपण जर लक्षात घेतलं, तिची ही अवस्था झाली होती. त्या अवस्थेमुळेच तिचं कर्म ते भगवान परमात्म्यापाशी समर्पण करत होती. करत ती होती विकत ती होती गोरस, परंतु म्हणत काय होती? विकिता गोरस घ्या म्हणे हरी, हरी घ्या कुणी हरी. जर आपण बारीक विचार केला तर याच्यावरूनच कळून जातं की भगवान परमात्म्याला आपलं जे कर्म आहे ते समर्पण कसं करायचंय. जे पूजा अर्चना जे आपण म्हणतो, पूजा अर्चना कशा करायच्या असतात? देह बुद्धी आपलं मन जे भगवान परमात्म्यापाशी अर्पण करा, त्यांनी त्याची पूजा अर्चना करा. कर्म सगळं भगवान परमात्म्यापाशी व्हा, त्यांनी ते भगवान परमात्म्याची पूजा अर्चना होते. परंतु भगवान परमात्मा कोण हे आपल्याला कळालं पाहिजे. भगवान परमात्म्याच्या अनुभूतीत आलं पाहिजे. मी हलविला प्राणू आले. भगवान परमात्मा काय म्हणतो? मी हलविला प्राणू आले. तो आहे, तो प्राण हलवतोय तोपर्यंत आहे. बरं, आता सिद्धी प्राप्त होणे म्हणजे काय? प्रत्येक मनुष्याचा, जर वारकरी संप्रदायामध्ये जर आपण पाहितलं, प्रत्येक मनुष्य म्हणतो काय? वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येकाला मोक्षाला जायचं, बऱ्यापैकी सगळ्यांना मोक्षालाच जायचं. ह्या जन्माला आला, मनुष्य जन्माला आला, त्याला भगवान परमात्मा कळाला, ज्याला तत्व कळालंय, त्याला मोक्षापर्यंत तर जायचं आहे. सगळ्यांनाच मोक्षापर्यंत जायचंय. परंतु मोक्ष कुठं आहे? मोक्ष म्हणजे नेमकं काय? मोक्षापर्यंत जायचंय म्हणजे काय? त्या परब्रह्म तत्वामध्ये आपण म्हणतो परमार्थ करावा, पण मला असं वाटतं की परमार्थ करावा नाही, परमार्थ कळावा. परमार्थाचा कळाला ना, परम असा अर्थ, जो भगवान परमात्म्याचा अर्थ कळाला ना, तर देव कळतो. देव कुठं आहे? तर देव इतरत्र कुठं नाही हो. जर आपण पाहितलं तर देवळामध्ये जातो ना, ज्या आपली भक्ती आहे ना, त्या भक्तीमुळे त्या मूर्तीमध्ये देवत्व येतं. जोपर्यंत आपण कधी कधी ऐकलं असेल की त्या देवाचं सत्पन्न कमी झालं, हे वगैरे बाहेरच्या गोष्टी आहेत त्या, परंतु असं नसतं. जोपर्यंत आपली श्रद्धा, आपला भाव त्या देवळातल्या, त्या मंदिरातल्या देवापर्यंत आहे ना, तोपर्यंत त्या देवामध्ये देवत्व आहे. नाही तर देवत्व तर तुमच्यामध्येच आहे, परंतु ते तुम्हाला माहित नाहीये. ते यावरती मायेने झाकून टाकले. छोटासा दृष्टांत द्यायचा म्हटलं तर आपण थोडा विचार करूया की आपण जर पाहिलं की एखादी विहीर आहे, विहिरीमध्ये एक वर्ष पाणी, एक म्हणा 6 महिने म्हणा असं पाणी साचून राहिले, उन्हाळ्याचे दिवस आहे. त्या विहिरीमध्ये त्या पाण्यावरती शेवळ येतं. ते शेवळ जर आलं तर ते तुम्हाला वरतून पाहिलं तर फक्त शेवळच दिसतं, परंतु खाली ते पाणी आहे, ते चांगलं शुद्ध आहे. ते शेवळ बाजूला केलं तर शुद्ध पाणी येतं. परंतु आपलं झालंय कसं? ते शेवळासारखं परब्रह्म तत्व राहिले, खाली वरती आली माया, आपल्याला दिसतीये माया. ही सगळी माया म्हणजे नेमकं काय? मी, माझं, हे माझं शरीर जे दिसतंय,
जगत मिथ्या आणि ब्रह्मसत्य वेद बोलतात. जगत मिथ्या आणि ब्रह्मसत्य. हे जे मी दिसतंय, माझं शरीर जे दिसतंय, मी माझं करतोय, हा जो देह दिसतोय, ते सगळं मिथ्या आहे. आणि परब्रह्म तत्व जे माझ्या आतमध्ये आहे, जे दिसत नाही, ते सत्य आहे. कोड्यात टाकणारा प्रश्न असतो. कधी कधी भरपूर जण महाराज लोक विचारतात की तुम्ही असं का बोलता. हे कोड्यात टाकणारे प्रश्न आहे. जे दिसतंय ते खोटं आहे आणि जे दिसत नाही ते खरं आहे. जे तुमचा देखील प्राण हलवत आहे, अख्खा जग ज्याने चालवलंय, तो परब्रह्म तत्व, जे परब्रह्म परमात्मा, तो आपल्यामध्ये आहे. याच्याबद्दल काहींना खात्री वाटत नाही, हे काही खोटं बोलत आहे. परंतु आपण जर बारीक विचार केला, परत एकदा सांगतो, हे सगळे सिद्धांत आहे जे तुम्ही आपल्या स्वतःशी लागू करू शकता. सिद्धांत लागू कसे करायचे, जर विचार करा, थोडा बारीक विचार करा. आपण एखादं वाईट कृत्य करायला निघालो किंवा आपल्याला माहिती आहे ती गोष्ट चुकीची आहे, तरी आपण करतोय. जर आपण ते पाहितलं तर तुम्हाला एक मन म्हणतं की कर, ती गोष्ट कर. परंतु एक अंतर्मन जे असतं ते म्हणतं ती गोष्ट चुकीची आहे, ती तू करू नकोस. ती गोष्ट चुकीची आहे, ती तू करू नकोस. प्रत्येक वेळेस ते तुम्हाला समजावत असतं. जर तुम्ही त्या मनाचं ऐकलं, जर तुम्हाला असं मन असेल, असं मन नाही असं कुणाचंच नाहीये, हे मन सगळ्यांना आहे. त्या मनाचा जर आपण विचार केला तर ते परब्रह्म तत्व आहे, ते आपलं मन आहे. आपण जर ते तत्व, तो देव तुम्हाला सांगत असतो की अरे हे चुकीचं आहे, त्या मार्गाला जाऊ नकोस. परंतु माणसामध्येच आपण जे म्हणतो राक्षस आणि देव, ह्या हे असं देह नाही की हा मोठा बलाढ्य राक्षस आहे. ह्या माणसाच्या आतमधल्या वृत्ती आहेत. ती वृत्ती माणसाने बदलली पाहिजे. जे चुकीची जी कृती करणार आहे त्याला समर्थन देते, ती राक्षसी प्रवृत्ती आहे. परंतु जे बरोबर आहे ते तुम्हाला नको करू म्हणते, ती देव प्रवृत्ती आहे. ते भगवान परमात्म्याचा आपल्या अंतर्मन आहे. तो भगवान परमात्मा सांगतोय आपल्याला की बाबा हे करू नको, ते तुझ्यासाठी योग्य नाहीये. तो भगवान परमात्मा सांगतोय, तुम्हाला जाणीव करून देतोय. आता तुम्ही म्हणसाल भगवान परमात्मा आतमध्ये आहे तर जाणीव कशी करतोय. आपण जर विचार केला तर काकडा सगळेच म्हणतात, पण वासुदेव प्रकरणामधले वासुदेव करीतो फेरा, वाडी आत बाहेर द्वार, कोणी काहीतरी दान पुण्य करा. आता इथं वासुदेव करतो फेरा, वाडी आत बाहेर द्वार आहे. जर आपण हा विचार केला तर वासुदेव फेरा करतोय म्हणजे वासुदेव काय येरझऱ्या घालतोय का तुमच्या घरामध्ये? वासुदेव येरझऱ्या तुमच्या घरामध्ये घालत नाहीये. जो सकाळचा येतो तो वासुदेव ह्या ठिकाणी म्हटलेला नाहीये. मग वासुदेव कुठला, वासुदेव कोण, हे आपण समजलं पाहिजे. तर हे आपल्याला कळालं वासुदेव कोण, तर आपला देह, आपला हे जीवन सफल होईल. वासुदेव कोण हे कधी कळतं, जे गुरूंकडनं ज्ञान आलं त्यावेळेस कळतं वासुदेव कोण. मग ज्या अर्थी मला कळालं वासुदेव कोण आहे, मग त्या अर्थी मला माझं कर्म त्याच्यापाशी वाहता येतं. तोपर्यंत मला त्याच्यापर्यंत माझं कर्म वाहता येत नाही, मला माझं काही करता येत नाही. परंतु ते कळण्यासाठी गुरूंचा आशीर्वाद लागतो. गुरूंचा आशीर्वाद लागला, मला कळालं वासुदेव कोण आहे, मला कळालं परब्रह्मतत्व कोण आहे. हे जरी कळालं मी कोण आहे, मीच परब्रह्मतत्व आहे हे कळालं, तर प्रत्येकाने प्रत्येकाचं कर्म करण्यानंतर ते कुणापाशी व्हायचं आहे ते आपल्याला कळून जातं. जर आपण म्हणतो गुरूंकडं ज्ञान येतं म्हणजे काय, गुरु फक्त सांगून देतात तुमच्यामध्ये परब्रह्मतत्व आहे. गुरु आपल्याला नाम देतात. त्यामुळे होतं काय, ज्या अर्थी कळालं मला माझ्यामध्ये परब्रह्मतत्व आहे, मीच परब्रह्म आहे, त्या अर्थी मी माझं ज्ञान आलं की नंतर वैराग्य येतं. ज्ञान आलं, वैराग्य कसं येतं, मला कळाले माझ्यामध्ये परब्रह्मतत्व आहे, मी परब्रह्मतत्व आहे, मीच तो आहे, त्याचाच अंश मी आहे, मी आहे, मला त्याच्यापाशीच जायचंय. आता इथे आहे ना, मला मोक्ष, मला सिद्धी प्राप्त करायची आहे, म्हणजे मला जायचं कुठे आहे, त्याच्यापर्यंत जायचंय. प्रत्येकाचा उद्देश तोच आहे की मला या फेऱ्यामधनं सुटायचंय. मग तो भार कसा, संतांनीता घालू देवावरी भार, घालू संतांवरी भार. संतांवर भार टाकून दिला, देवावर भार टाकून दिला, तो असाच दिला का? त्यांना कळालं भगवान परमात्मा कोण आहे, भगवान परमात्मा कुठे आहे. अरे घालू देवावरी भार म्हणजे तुमच्यामध्येच तो भगवान परमात्मा आहे, त्याच्यावरच तो भार घालायचा. जोपर्यंत आपण विचार करतो, गुरूंकडनं ज्ञान येणं म्हणजे काय, गुरु तुम्हाला सांगतात हे जगत मिथ्या आहे, हे ब्रह्म सत्य आहे. तुम्ही कुणासाठी किती करा, शेवटी तुम्हाला त्या देवाला शरण यावं लागणार आहे. कोणासाठी किती करा, कुणी म्हणा माझं आहे परंतु मी नाही, हे लक्षात ठेवा. परब्रह्मतत्व माझा तर हाच उद्देश आहे की प्रत्येकाला परब्रह्मतत्व समजायला हवं.
प्रत्येकाला माझा एवढाच उद्देश आहे की प्रत्येकाला परब्रह्मतत्व समजायला हवं. प्रत्येकाला जर परब्रह्मतत्व समजलं तर आपण विचार करतो की गुरूंकडनं ज्ञान आलं, मला कळालं माझं मी जे आहे ते परब्रह्मतत्व आहे, जगत मिथ्य ब्रह्मसत्य, ही गोष्ट जर मला कळाली तर त्यानंतर वैराग्य येतं. वैराग्य येतं म्हणजे नेमकं काय होतं? ज्या अर्थी मला कळालं बाकीचं सगळं खोटं आहे, ब्रह्मसत्य आहे, माझ्याकडे वैराग्य आलं. वैराग्य आलं म्हणजे काय? वैराग्य आपण जर पाहितलं तर आपल्याला दोन वैराग्य ही आपल्याला दिसू शकतात, परंतु एक वैराग्य आपल्याला दिसतं, दुसरं वैराग्य फक्त स्त्रीला जाणू शकतं. एक पहिलं वैराग्य आहे स्मशान वैराग्य. स्मशान वैराग्यामध्ये जर आपण विचार केला तर ज्या अर्थी आपण एखाद्या माणसाला, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या कुणाचा तुमचा आप्तेष्ट असेल, त्याचं काही झाला असेल, तो हे जग सोडून दुसऱ्या परलोकी गेला असेल, त्याला आपण जाळण्यासाठी स्मशानामध्ये नेतो. आपण ज्या अर्थी स्मशानामध्ये गेलो तर आपल्याला वाटतं की बाबा नाही, माझा प्रवास इथपर्यंतच आहे, इथं मी शेवट येणार आहे. तर आपण विचार केला तर त्यावेळेस वाटतं की नाही, हे सगळं जगामध्ये पैसा अडका सगळं कमवणं, माझं मी म्हणणं, हे सगळं तुच्छ आहे, हे काहीच नाहीये, मला पण शेवटी इथंच यायचंय. सगळं कोणी घेऊन जात आहे का? तुम्ही किती कमवा, काही कमवा, त्यावेळेस माणसाला वाटून जाते की नाही बाबा, शेवट मला तरी इथंच यायचंय, मी जे कमवतोय, जे काही सगळं होतंय ते माझ्यासाठी योग्य नाहीये. हे स्मशान वैराग्य त्यावेळेस. पण ज्या वेळेस माणूस स्मशानातून बाहेर जातो त्यावेळेस आहे ते उलटे पाडे 55 येऊन जातात. आणि जर आपण पाहितलं तर स्त्रीच्या, मी बोललो दोन वैराग्य, एक स्मशान वैराग्य आणि दुसरं आहे प्रसूती वैराग्य. प्रसूती वैराग्य हे असं आहे की ते स्त्रीला येतं. ज्यावेळेस स्त्रीची प्रसूती होत असेल त्यावेळेस ज्या स्त्रीला वेदना होतात ना, त्यापेक्षा तिला मरण पत्करणं बरं वाटतं की हे स्त्रीला येतं. आपण जे म्हणतो बाळंतपण म्हणजे काय? एकतर बाळ नाही तर अंत, हे स्त्रीसाठी आहे. त्यावेळेस तिला जन्म नको, मरण पत्करावं वाटतं, हे वैराग्य. मग त्यानंतर ज्ञान आलं, वैराग्य आलं, त्यानंतर भगवान परमात्म्याचा अर्थ करतो. भगवान परमात्मा नंतर माणूस त्या मोक्षाच्या मार्गावर मार्गक्रमण करतो. जोपर्यंत भगवान आपल्या गुरुने आपल्याला ज्ञान दिलं नाही, आपल्याला जर कळालंच नाही मी कोण आहे, तोपर्यंत मी माझ्या भगवान परमात्म्याच्या चरणी माझी कशी काय म्हणजे कर्म वाहणार, हा मोठा प्रश्नच आहे. जर आपण विचार केला तर प्रत्येक आता दिलंय इथं की जर तुला अभ्यास जमला नाही तर तू माझ्यापाशी माझी स्वतःची कर्म वाहत जा, परंतु आपल्याला कळायला पाहिजे की तो भगवान परमात्मा कुठं आहे. नाही तर मी उठतोय, जातोय, देवळामध्ये जातोय, देवाची पूजा करतोय, देवाला म्हणणार आहे का बाबा की नाही देवा घे, हे देवा घे, ही माझी कर्म आहे, ही पावशर मी आज तुझ्या वाट्याला आणलेत, ही माझी काल केलेली कर्म आहे, ही माझी आज केलेली कर्म आहे, ही पिशवीत बांधून आणली, ही तू घे, अशी देणार आहे का? नाही. आपण जर विचार केला, भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपल्याला करायचंय, भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर आपण करत राहिलो ना, भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर आपण करत राहिलो ना, तर जे जे काही कर्म करणार आहे ना ते आपोआप भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण होऊन जातं. त्याला अशी काही वेगळी अशी प्रोसेस नाही. कोणतंही दळीता, कांडिता, भांडिता, जे काही करायचंय, दळताना, कांडताना, चालताना, बोलताना, काही करताना, जे काही कर्म करताना भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं आहे. परत मुद्दा असा येतो की नामस्मरण करणं, नाम घेणं, भगवान परमात्म्याचं चिंतन करणं, हे काय आहे, ही गोष्ट काय आहे, नामस्मरण म्हणजे नेमकं काय आहे हे तर कळायला पाहिजे ना. नाम म्हणजे काय? घेता विठोबाचे नाम. आपण म्हणतो उघडा मंत्रदान रामकृष्ण हरी म्हणा, परंतु काय उघडा, का रामकृष्ण हरी म्हणा, थोडासा प्रश्न, थोडासा बारीक चिंतन जर आपलं कळालं तर उघडा मंत्रदान हा जो टाळू आपला मिटलाय ना, इथं आपण जर नामस्मरण घेतलं तर ओंकाराची निर्मिती इथं होती टाळूमध्ये. तो उघडा, हा मार्ग जो बंद झालाय ना तो उघडा, बाकी उघडून फायदा नाही. तिथून भगवान परमात्म्याची प्राप्ती, तो उघडा मंत्रदान, आणि मग मंत्रदान, आणि मग रामकृष्ण हरी म्हणा. भगवान परमात्म्याचं नामस्मरण घ्या, जे गुह्य, आज जो आपण प्रत्येक वेळेस बोलतो गुह्य नाम, प्रत्येक संताकडे अनुग्रह आहे, प्रत्येक संतांना नामस्मरण दिलेलं आहे प्रत्येकाच्या गुरुने,
परंतु आपण विचार केला नाही की आज जो प्रत्येक घेता नाम विठोबाचे, विठ्ठल नाम सांगितलंय का नाही, ते मिळतं कुठून? तर गुरूंकडनं. मग ज्या वेळेस गुरूंकडनं नाम भेटतंय, मार्ग मिळतोय, जो संतांनी मार्ग दाखवलाय, भक्ती मार्ग दाखवलाय, त्याच्यावर मार्गक्रमण करतोय, तर याच्यावर मार्गक्रमण करताना मग तुमच्या अभ्यास म्हणजे काय की बाबा प्रत्येक याचं थोडं 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 करून भगवान परमात्म्याकडे जायचं आहे. मग तो जरी तुमच्याकडे नसेल, तुमच्याकडे फक्त नामस्मरण असेल की बाबा तुम्हाला योग नका येऊ द्या, तुम्हाला चिंतन नका येऊ द्या, काय नाही, परंतु तुम्हाला नाम माहिती आहे देवाचं काय काय देव कुठे आहे ते माहिती आहे, तर आपोआप आपल्यामध्ये बदल होऊन जातो. देव कुठे आहे हे कळालं ना, आपोआप बदल होऊन जातो. जर आपण माऊलींच्या ओव्या बघितल्या का, अभ्यासाही लागी कसू नाही तुझ्या अंगी, तरी आम्हासी जया भंगी तैसाची आस. तुला अभ्यास नाही ना करायचा, करता येत नाहीये ना, तसाच राहा, आहे असा राहा. जे तुझी इंद्रिय आहे, आपण म्हणतो की बाबा इंद्रियांनी जे कर्म करायचंय ते करत राहा. तुला विषयांचा भोग घ्यायचा आहे, माऊली सांगता येते की तुला विषयांचा भोग घ्यायचा आहे, भोग घेत राहा. तुला तुझा अभिमान, तुझा म्हणजे नाही का स्वजातीचा अभिमान बाळगायचा आहे, तो सुद्धा सोडू नको. स्वजातीचा म्हणजे अभिमान बाळगायचा आहे, तो सुद्धा सोडू नको. माऊली महावैष्णव ज्ञानोबा बोले थे, तुला जसं वागायचं तसं, परंतु वागताना जे शास्त्राच्या दृष्टीने बरोबर आहे तेच कर. शास्त्राच्या दृष्टीने जे चुकीचं आहे ते करू नकोस. जर शास्त्राच्या दृष्टीने चुकीचा असलेल्या गोष्टी केल्या तर ते कर्म देवापाशी जाणार आहे का? नाही, ते तुमच्या संचितापाशी येणार आहे. कारण का, जर नामस्मरण करता करता जर आपण कोणतंही कर्म करतोय, माऊलींनी खूप सुंदर प्रकारे या ओव्या लिहिलेल्या आहेत. तर आपण थोडं पुढे गेलो, कुळधर्म चाळू विधी निषेध पाळी, मग सुखे तुझं सरळी दिधली आहे. म्हणजे जे कुलधर्माने जे तुला आचरण करायला सांगितलं आहे, जे आपल्याला आचरण करायला सांगितलंय ते आपल्याला आचरण करायचंय, जे शास्त्रांनी सांगितलंय ते करायचंय. परंतु करताना आपण जर थोडा विचार केला की आपल्याला कर्म करताना आपण काय करतो, आज जर समजा मी कोणाला काही केलं, कोणाला काही दिलं, तर म्हणतो की बाबा मी त्याला पैसे दिले, हे केलं ते केलं, मला संतोष वाटतो, मी दुसऱ्यांना सांगत फिरतो की नाही माझ्यामुळं असं झालं, मला असं वाटतंय, तसं आहे, माझं असं आहे, माझं तसं आहे, हे सांगत सुटतो. मग ते कर्म देवापाशी जाणार आहे का? नाही. जे कर्म करतोय, जे मी काही कर्म करणार आहे ते देवापाशी जायचंय, मला देवापाशी माझ्या न्यायचंय. परंतु ते न्यायचं कसं, तर पुन्हा तोच प्रश्न येतो की मला नामस्मरण कळायला पाहिजे, मला नामस्मरण माझ्या देवापाशी लावायचंय. मग नामस्मरण, प्रत्येक कर्म करताना नामस्मरण कसं घेतलं पाहिजे, देवाचं नाव कसं घेतलं पाहिजे. आता पुन्हा आपण जे आपल्या गुरूंनी नाम दिलंय, आपल्याला जे गुरूंनी नाम दिलेलं आहे, ते नाम घ्यायचं म्हणजे नेमकं कसं करायचंय. आता प्रत्येक जण म्हणतो की आपल्याला मोक्षापर्यंत जायचं असेल तर भगवान परमात्म्याचं नाम घ्यायचंय. सगळेच बोलतात भगवान परमात्म्याचं प्रत्येकाला नाम घ्यायचंय. परंतु जर एक गोष्ट, जड भरत राजा, आपण जो दृष्टांत पाहितला सर्वांनाच माहिती आहे, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. भरत राजाने शेवटपर्यंत मोक्षाला जाण्याचा मार्ग मोकळा केला होता, परंतु जाता जाता त्याच्या मनात आलं की माझ्या या पाडसाचं कसं होणार हरणाच्या, तर तो हरणी गर्भा गेला, म्हणजे हरणीच्या पोटामध्ये गेला. आजपर्यंत ज्या माणसाने भरपूर मोक्षाचा मार्ग मोकळा करून ठेवला, तो माणूस देखील आपण विचार केला शेवट वासनेमुळे जर हरणी गर्भामध्ये जातोय, तर मग उत्तम वेळ कोणती नामस्मरणाची? उत्तम वेळ कोणती, तर आपण म्हणतो ज्याच्या शेवटी मुखी नाम आलं तो माणूस मोक्षाला गेला. परंतु जर आपण विचार केला, कोणाचा मृत्यू कधी हे कुणालाच माहित नाहीये, परंतु जे अटळ सत्य आहे तो म्हणजे मृत्यू, जे शेवटचं युनिव्हर्सल ट्रूथ म्हणजे काय, ते सत्य. बाकीचं सगळं बदलू शकतं, परंतु प्रत्येकाला मृत्यू हा अटळ आहे. तो प्रत्येकाला मृत्यू हा होणारच आहे, प्रत्येकाचा मृत्यू हा होणार आहे. तो कधी होईल, कसा होईल माहित नाही. परंतु बऱ्यापैकी आपण लोकांचा जर थोडाफार विचार केला तर बऱ्यापैकी लोक अंथरुणावर खिळून असतात. त्यांना बोलता येत नाही, त्यांना काय करता येत नाही, त्यांना हालचाल करता येत नाही. मग त्यांनी नामस्मरण करावं कसं, हा प्रत्येकाचा. कारण का जर आपण विचार केला ना थोडासा,
तर आपल्याला लक्षात येतं की आधी जाती वाचा, नंतर जातो जीव. जीव जाण्याच्या आधी आपली वाचा जाते, नंतर जीव जातो. मग जर आपल्याला देवाच्या चरणी आपला स्वभाव आपला हे करायचं, आपल्याला नामस्मरण तर करायचंय, काम देखील करायचंय. मग नामस्मरण कसं करायचं, काम कसं करायचं, नाम म्हणजे काय, नाम गुरूंकडनं आलं हे तर आपल्याला कळालं. नाम येतं कुठून, तर गुरूंकडनं येतं. गुरूंचा कृपा आशीर्वाद झाला, नाम आलं. आता पुढची गोष्ट राहिली काय, मला माझं कर्म देवापाशी अर्पण करायचंय. बरं ते पण कळालं की कोणतंही कर्म करताना मी जर देवाचं नामस्मरण केलं तर माझं कर्म देवापाशी अर्पण होतं. पण ते घ्यायचं कसं. आता समजा एखादा माणूस दुसऱ्यासोबत बोलायला लागला तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण कसं येणार, हा मोठा प्रश्न आहे. भगवान परमात्म्याचं नामस्मरण येणार कसं. जर आपण विचार केला तर जे गुह्य नाम असतं ना ते मनातल्या मनात घ्यायचं असतं. ते घ्यायचं कुठलं असतं, आमच्या गुरुजींनी सांगितलंय की जे नाम घ्यायचंय ना ते श्वासावर घ्यायचंय. श्वासावर काय घ्यायचंय, मी पुन्हा सांगतो, वासुदेव करीतो फेरा वाडियात बाहेर द्वारा. जर देवाचं दार, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी गेला. तर आपण जर पाहितलं ना देवाचं द्वार कुठे आहे, जर देवाचं द्वार शोधायचं असेल ना तर गणपती बाप्पा पहा, तुम्हाला लगेच देवाचं द्वार कळेल. गणपती बाप्पाकडे जर आपण पाहितलं तर सगळ्यात मोठं आपल्याला काय दिसतं गणपती बाप्पाच्या चेहऱ्यामध्ये, गणपती बाप्पाची सोंड. म्हणजे काय, गणपती बाप्पाचं नाक. जर आपण गणपती बाप्पाचं नाक पाहितलं तर तिथंच आपल्याला कळतं. म्हणजे मला दृष्टांत सिद्धांत सांगायचा नाहीये. जर आपला वासुदेव करीतो फेरान वाडियात बाहेर द्वारा, तर वासुदेव फेरा करतोय, तर वासुदेव येतोय कुठून आणि जातोय कुठून, वासुदेवाचं दार कुठं आहे. तर आपण विचार केला तर वासुदेवाचं द्वार आपल्या नाकाजवळ आहे. नाकाजवळ म्हणजे कारण का तो श्वासाद्वारे आत येतोय परत बाहेर जातोय. आता विचार केला तर देव भगवान परमात्मा म्या हलविला प्राणू हले तिथंच येतो का, तर तो जोपर्यंत आत जात नाही तोपर्यंत बाहेर येत नाही. वासुदेव करीतो फेरा, येतोय जातोय येतोय जातोय, त्याला पकडा. जर आपण अभंग बघितले ना, अभंगाचा अर्थ खूप गोड असतो. गुह्य अर्थ फक्त थोडा फोडून पाहितला तर कोंड कोंडूनी धरला जीव. नामस्मरण करताना कोंड कोंडूनी धरला जीव. त्यावेळेस भगवान परमात्मा आतमध्ये दाबून ठेवायचा. जणी म्हणे पण धरीला पंढरीचा चोर, जनाबाई बोलता येते की धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, शब्द केली जोडाजोडी विठ्ठल पायी घातली वेडी, सोहम शब्दांचा मारा केला विठ्ठल काकुळतीला आला. आणि त्याला अडवलंय कुठं तर आतमध्ये. मग तिथं परत कोंड कोंडूनी धरला जीव. आपण विचार केला ना भगवान परमात्म्याला नामस्मरणाने आतमध्ये दाबून ठेवता येतं. कारण का आपण जो कोंड कोंडू धरला जीव आतमध्ये कोंडून ठेवायचा आहे कुणाला, श्वासा. त्यावेळेस भगवान परमात्मा आतमध्ये कोंडता येतं. ते कधी शक्य होतं, जोपर्यंत सद्गुरूचा कृपा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर नाही तोपर्यंत होणार नाही. नामस्मरण ज्या वेळेस कळालं, परंतु नामस्मरणावर देखील आरूढ राहिलं पाहिजे. नामस्मरण घ्यायचं कसं, जातोय येतोय त्याला तिथंच पकडा. त्याला जर तिथं पकडला तर तो फायद्याचा आहे. जर त्याला तिथं पकडला नाही तर तो आपल्याला सापडणार आहे का, तो सापडणार नाही. मग परत मी मागाच्या मुद्द्यावर परत येतो की आपण जे पाहितलं त्याला पकडायचं आहे. त्याला पकडायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे, आपल्याला आपल्या आतमध्ये साचवायचं आहे. आपल्या आतमध्ये भगवान परमात्म्याला साचवायचं आहे. जर भगवान परमात्म्याला आपण स्वतःच्या आतमध्ये जर आपण साचवलं तर किंवा नामस्मरणाने स्वतः आपल्या जवळ ठेवलं तर कोणतं कर्म ही भगवान परमात्म्याशी लीनच होणार ना आपलं. प्रत्येक वेळेस जर मी नामस्मरण करत राहिलो भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतोय, माझं कर्म करतोय, आपण न विचार करता जर तसं करत राहिलो तर आपलं जे काही कर्म करतोय ते भगवान परमात्म्याच्या चरणी लीन होणार आहे. मग त्याला करायचं काय तर आपल्याला नामस्मरण परत नामस्मरण करायचं म्हटलं तर प्रत्येक श्वासावर केलं पाहिजे. आपण जर प्रत्येक श्वास येतोय माझा जातोय, माझा श्वास येतोय जातोय, याच्यावरच जर मी नामचिंतन करत राहिलो तर माझं चिंतन म्हणजे माझं जे नामस्मरण होत राहणार, भगवान परमात्म्याचं हे करत राहणार, जे काही मी देहाने वाचाने मनाने जे काही कर्म करत राहील ते कर्म माझं भगवान परमात्म्या चरणी अर्पण होणार आहे. आपण माऊलींनी देखील सांगितलंय की जे देहाने वाचेने आणि मनाने बुद्धीने जे काही कर्म करशील ते मी केलंय असं म्हणू नको.
कारण का, जे काही कर्म करतोय ना, तू जे काही कर्म करणार आहे, जे काही कर्म करतोय ते कर्म ते भगवान परमात्मा करून घेतोय. ते भगवान परमात्मा करून घेतोय ना, तू चालत राहा, सरळ मार्गावर चालत राहा. तू सरळ मार्गावर चालत राहा, देव तुझ्यापाशी आहे. परंतु कधी, जोपर्यंत तू भगवान परमात्म्याचं प्रत्येक कर्म करताना नामस्मरण करत नाही, प्रत्येक श्वासावर, मी मागाशी बोललो, आधी जाती वाचा, नंतर जातो जीव, शेवटच्या क्षणी भगवंताचं नामस्मरण असेल तर मोक्ष नक्की मिळतो. परंतु वाचा आधी गेली, नामस्मरण करणार कसं? प्रत्येक श्वासावर जर आपण नामस्मरण केलं ना, आपलं आयुष्य श्वासावर ठरलेलं आहे. ज्याचे श्वास संपले त्याचं आयुष्य संपलं. ज्याचे श्वास संपले त्याचं आयुष्य संपलं. माझ्या प्रत्येक श्वासावर मी जर विचार केला, प्रत्येक श्वासानुसार नामस्मरण केलं, मी कोणतंही कर्म करू द्या, मी कोणतंही कर्म करू द्या, माझं ते भगवान परमात्म्या चरणीत लीन जाणार ना. कारण का, माझ्या प्रत्येक श्वासामध्ये देव जातोय, देव येतोय, मला माहिती आहे माझा देव जातोय, माझ्या श्वासानुसार देव येतोय. परंतु जर आपण विचार केला तर माऊलींनी दोन सुंदर अशी उदाहरणं दिलेली आहे. माऊली बोलतात काय, एखाद्या माळ्याने जर पाणी, म्हणजे एखादा पाट काढला आणि त्या पाटाने पाणी सोडलं, तर ते पाणी विचार करतं का की माळ्याने मला कुठं नेलंय, माळ्याने कोणत्या झाडाला नेलंय, आंब्याला नेलंय, कारल्याला नेलंय, गुलाबाला नेलंय का कुठे नेलंय? हा विचार पाणी करत नाही. माळ्याने मार्ग दाखवलाय, त्या मार्गाने ते आपलं जात राहतं, ते त्याचं कर्म करत राहते. मार्ग कोणी दाखवलाय? माळ्याने दाखवलाय. तसंच भगवान परमात्मा आपल्याकडनं जे आपलं कर्म आहे ते होतच राहणार. आज जर त्या पाण्याचा विचार केला, आंब्याला गेलं तर गोड होईल, कारल्याला गेलं तर कडू होईल, गुलाबाला गेलं तर सुगंध देईल. पण तो विचार करताय का असं की मी कशाला जाईन कशाला नाही, मला नेलंय तिथं तर मी जाणार, हा विचार पाण्याचा. दुसरा एक उदाहरण माऊलींनी दिलंय की जो रथ असतो, रथ विचार करत नाही की सरळ मार्गाला जातोय मी का आड मार्गाला जातोय. त्याला सारथ्याने नेलं, त्याला घोड्यांनी नेलं, तो तिथं जात राहतो. रथ विचारत नाही मी जातोय कुठं, मी येतोय कुठं, मी कसा काय करतोय. तो जिथं जातो त्या मार्गाने तो जात राहतो. म्हणजे त्याला गती दिली आहे, त्याला दिशा दिली आहे. ज्या अर्थी ह्या भगवान परमात्म्याने आपल्याला निर्माण केलंय, त्या अर्थी काहीतरी उद्देशाने त्याने आपल्याला निर्माण केलंय. तो मोकळा नाही कुणालाही देखील असं बनवायला. त्यांनी दाखवलाय ना मार्ग, तर त्या मार्गाने चालत राहायचं. कोरोना आला, येऊ द्या, नामस्मरण बळकट ठेवा, कुणाला काही धक्का लागणार नाही. आजपर्यंत आपण एवढ्या कोरोनाच्या प्रादुर्भावामधनं आपण जिवंत राहिलो, या अर्थी भगवान परमात्म्याची काहीतरी चिंता आपल्याला आहेच ना. भगवान परमात्म्याला आपली काहीतरी चिंता आहेच ना. भगवान परमात्म्याला आपली चिंता आहे म्हणजे भगवान परमात्मा आपल्या जवळ आहे. आपण कर्म करत राहू, आपण भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत राहू. प्रत्येक श्वासावर जर मी नामस्मरण करत गेलो, जसं मागाशी सांगितलं की माळ्याने पाठ काढला, पाणी त्याच्या मार्गाने गेलं, त्या मार्गाने गेलं, ते त्यांनी विचार केला का कुठं नेतोय, कसं जातोय. रथ हा देखील विचार करतो का? नाही. तसंच माऊली पुढे जाऊन म्हणतात की जी काही प्रवृत्ती आणि निवृत्ती, म्हणजे तू जे काही कर्म करणार आहे ते कसं असू दे, ते जर वाईट घडलं तर त्याचा विचार करू नको, त्याची खंत बाळगू नको, आणि चांगलं घडलं तर त्याचा संतोष करू नको. ते माझ्या चरणी वाहत जा. हेच जर तू वाहत गेलास, हेच जर कर्म माझ्या चरणी वाहत गेलास, तर तुला सिद्धी प्राप्त होईल. जी सायुज्यता आपण म्हणतो, सायुज्यता, त्या 4 मुक्त्यांमधली एक मुक्ती म्हणजे सायुज्यता मुक्ती आहे, ती तुला प्राप्त होईल. परंतु कधी? जोपर्यंत भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपण प्रत्येक क्षणाला, प्रत्येक कर्म करताना आपण जर म्हटलं की एखादी गोष्ट चांगली करायला गेलो, परंतु ती वाईट झाली, किंवा एखाद्याला पैसे दिले, एखाद्या भिकाऱ्याला किंवा काय म्हणा पैसे दिले, त्यांनी आपण चांगल्या हेतूने देतो पैसे, की मी त्याला बाबा खाण्यासाठी पैसे दिले, त्याने खाण्यासाठी पैसे मागितले, मी त्याला खाण्यासाठी दिले, परंतु त्याने जाऊन जर त्याची दारू पिली, तर हे आपलं कर्म वाईट झालं का चांगलं झालं? उद्देश तुमचा चांगला होता, परंतु ते वाईट झालं. अशा कर्मांची खंत बाळगू नको. अशी कर्म होत राहतात. परंतु माझं नामस्मरण जर तू करत राहिला, तू याची खंत बाळगली नाही, तर तू नामस्मरण माझ्या चरणाशी अर्पण करत राहिला, तर तुझी कर्म जळून जातील. कर्म जळून गेली तर भगवान परमात्म्याचा अर्थ कळेल. प्रत्येक वेळेस जर नामस्मरण करत राहिलो तर आपल्याला भगवान परमात्मा कळून जाईल, आणि भगवान परमात्मा म्हणतोय की तुला सिद्धी प्राप्त होईल. म्हणजे जरी तुला अभ्यास जमला नाही,
जो आपला भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी जो चिंतन मनन जे काय अभ्यासाचे ज्या गोष्टी त्या भगवान परमात्म्याने दिल्या आहेत ते जर आपल्याला जमलं नाही, तू फक्त कर्म करताना माझं नामस्मरण केलं, ते कर्म माझ्यापाशी येतात, तरी तुला सिद्धी प्राप्त होऊ शकते. असा ह्या माझ्या बुद्धीने जसा या श्लोकाचा अर्थ लावता आला, माझ्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने, इतर सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ माझे मुळशी तालुक्यातील ज्येष्ठ कीर्तनकार वगैरे जे मार्गदर्शक आहेत त्यांच्या अनुषंगाने ही सेवा आली. परंतु माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनामुळे जे काही मला बोलता आलं, जे भगवंताने माझ्याकडनं बोलून घेतलं, मला बोलता काही येत नाही, जास्त अभ्यास माझा देखील नाही आहे, परंतु जे काही गुरुकृपा आशीर्वादाने मला बोलता आला ते मी बोलण्याचा प्रयत्न केला. आणि भगवान परमात्मा काय सांगतो, अभ्यास नाही जमला जमू नको, कर्म करताना माझं नामस्मरण कर, ते कर्म माझ्या चरणी व्हा. चरणी व्हा म्हणजे काय, नामस्मरण केलं तर भगवान परमात्म्याच्या चरणी ते कर्म जाऊन दे. असा या श्लोकाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. या आपल्या मुळशी तालुका वारकरी संप्रदायाने हा जो आगळा वेगळा उपक्रम केला आहे ज्ञानेश्वर जयंतीमुळे, त्यात मला ही सेवा दिली, त्याबद्दल मुळशी तालुका वारकरी संप्रदायाचे धन्यवाद आणि सेवेला पूर्ण करा. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.